जय श्रीराम मित्रांनो, मी सुनील शेलार। विरोधकांनी देशामध्ये गॅस तुटवड्याची अफवा पसरवली आणि त्याचा नागरिकांना मनस्ताप झाला आणि काही गॅस वितरकांनी त्याची चांदी करून घेण्याचा प्रयत्न केला। सध्या LPG सिलेंडरबद्दल विरोधकांनी जो काही गैरसमज पसरवला हा तसाच आहे जसा लोकसभा निवडणुकीच्या वेळेला संविधान बदलण्याचा गैरसमज विरोधकांनी पसरवला होता। काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी देशामध्ये गॅस तुटवड्याचा जाणीवपूर्वक खोटा प्रचार करून नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला। मात्र वस्तुस्थिती अशी आहे की आपल्या देशामध्ये गॅस हा मुबलक आहे, मुबलक प्रमाणात तो मिळणार आहे। सरकारी अधिकाऱ्यांशी सुद्धा माझं बोलणं झालेलं आहे, मालेगावच्या तहसीलदारांशी सुद्धा माझं बोलणं झालेलं आहे। प्रत्येकाला गॅस सिलेंडर मुबलक प्रमाणात शासनाकडे उपलब्ध आहे, गॅसची कुठलीही तुटवडा भासणार नाही। फक्त फरक एवढा आहे की पूर्वी जे तुम्हाला 21 दिवसामध्ये सिलेंडर मिळत होतं त्याचा कालावधी आता 25 दिवस केला आहे आणि म्हणून तुमच्या मोबाईलवरून तो सिलेंडर बुक होत नाही आहे। 25 दिवस केल्यामुळे 26व्या दिवशी तुम्ही बुक केल्यानंतर ते पुन्हा सिलेंडर तुम्हाला मिळणारच आहे। म्हणून माझी नागरिकांना विनंती आहे की विरोधकांनी काँग्रेसने पसरवलेला हा खोटा प्रचार या अफवेमध्ये आपण पसरू नका। गॅस एजन्सीच्या बाहेर गर्दी करू नका, आपसामध्ये वादविवाद भांडण करू नका। या देशामध्ये कणखर नेतृत्व नरेंद्र मोदी सारखं नेतृत्व आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सारखं नेतृत्व आहे। आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण भासणार नाही, आपल्याला मुबलक प्रमाणात गॅस मिळणारच आहे। आणि आता आपल्या देशाकडे गॅसाचं प्रमाण पण यायला सुरुवात झालेली आहे। म्हणून आपण कृपया काँग्रेस आघाडी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी जनतेमध्ये जो काही संभ्रम निर्माण केला आहे त्याचा विश्वास ठेवू नका, एवढीच माझी विनंती आहे। जय श्रीराम।